विद्यार्थी मित्र, उन्हाळी सुट्टीच्या ब्रेकनंतर पहिल्याच दिवशी पहिल्याच फिजिक्सच्या तासाला आपण फिजिक्समधल्या पहिल्याच टॉपिकला म्हणजेच रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकला सुरुवात करत आहोत. फिजिक्समध्ये एकूण 12वीसाठी 16 टॉपिक आहेत. ते 16 टॉपिक्स कोणते आहेत? बोर्ड परीक्षेसाठी प्रत्येक टॉपिकचं वेटेज काय आहे, याशिवाय इतर डिटेल्स ग्रुपवरती शेअर केलं जाईल. त्यात वेळ न घालवता या पहिल्याच तासाला आपण फिजिक्सच्या पहिल्याच टॉपिकच्या म्हणजेच रोटेशनल डायनॅमिक्सच्या इंट्रोडक्शनला सुरुवात करत आहोत. इंट्रोडक्शनमध्ये आपण एकच कन्सेप्ट पाहणार आहोत आणि ती आहे सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशन या कन्सेप्टच्या बाबतीत इंट्रोडक्शनमध्ये आपण सर्क्युलर मोशनचा मिनिंग पाहणार आहोत. सर्क्युलर मोशनशी संबंधित 2 कमेंट्स पाहणार आहोत किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. याशिवाय सर्क्युलर मोशनशी रिलेटेड ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याही आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला सर्क्युलर मोशनचा मिनिंग. यापूर्वी तुम्हाला लिनियर मोशन माहीत आहे. जर एखादा पार्टिकल स्ट्रेट लाईन पाथवरून जात असेल तर पार्टिकलच्या मोशनला आपण लिनियर मोशन असं म्हणतो. लिनियर मोशनमध्ये जो पाथ असतो तो स्ट्रेट लाईन असतो. स्ट्रेट लाईन पाथ असेल, लिनियर पाथ असेल तर त्या मोशनला लिनियर मोशन असं म्हणायचं. किंवा इंग्रजीमध्ये मोशन ऑफ ए पार्टिकल along a straight line path is called as linear motion. आता जर स्ट्रेट लाईन पाथ ऐवजी जर पाथ सर्क्युलर असेल तर मात्र पार्टिकलच्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. लिनियर पाथ असेल तर लिनियर मोशन, सर्क्युलर पाथ असेल तर सर्क्युलर मोशन. जशी लिनियर मोशनची डेफिनेशन आहे की मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग ए लिनियर पाथ इज कॉल्ड ॲज लिनियर मोशन, त्याचप्रमाणे सर्क्युलर मोशनची पण डेफिनेशन आहे. मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल is called as circular motion. जसं या फिगरमध्ये दाखवलं आहे तसं हा पार्टिकल आहे आणि हा पार्टिकल डॉटेड सर्कलच्या सर्कम्फरन्सवरून जर जात असेल तर मोशन ऑफ दिस पार्टिकल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग the circumference of circle is called as circular motion. सिंपल अशी डेफिनेशन आहे. मोशन ऑफ द पार्टिकल along the circumference of circle is called as circular motion. ही जी सर्क्युलर मोशन आहे ती आपल्या डेली लाईफचा इसेन्शियल पार्ट आहे. आपण एव्हरी डे रिव्हॉल्विंग ऑब्जेक्ट्स पाहत असतो, तसंच रोटेटिंग ऑब्जेक्ट्स पण पाहत असतो. सो सर्क्युलर मोशन इज ॲन इसेन्शियल पार्ट ऑफ आवर डेली लाईफ अँड एव्हरी डे वी कम अक्रॉस विथ रिव्हॉल्विंग ऑब्जेक्ट्स अँड रोटेटिंग ऑब्जेक्ट्स. रिव्हॉल्युशन आणि रोटेशन याच्यामध्ये फरक आहे.
परंतु रिव्हॉल्युशन असो किंवा रोटेशन असो, ऑब्जेक्टचा प्रत्येक पार्टिकल हा सर्क्युलर मोशनच परफॉर्म करत असतो. मी काय म्हणते परत हे लक्षात घ्या. रिव्हॉल्युशन आणि रोटेशन याच्यामध्ये फरक आहे. दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, परंतु दोन्हीमध्ये एव्हरी पार्टिकल ऑफ ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणून आपण असं म्हणू शकतो की रिव्हॉल्युशन आणि रोटेशन हे दोन्ही सर्क्युलर मोशनचेच प्रकार आहेत. दोन्हीमध्ये फरक आहे, पण दोन्हीमध्ये एक साम्य पण आहे. आणि ते कोणतं? तर दोन्हींच्या बाबतीत एव्हरी पार्टिकल परफॉर्म्स सर्क्युलर मोशन. तर दोन्हींचे डिटेल्स आपण पाहूया, रिव्हॉल्युशन आणि रोटेशनचे डिटेल्स. पण त्यापूर्वी या स्लाईडमधल्या हे दोन मुद्दे. सर्क्युलर मोशन is an essential part of our daily life, and every day we come across with revolving objects and rotating objects. During revolution, every particle of object perform circular motion, but the axis is outside the object. ऑब्जेक्ट कोणत्या मोशनमध्ये आहे? तर रिव्हॉल्युशन. परंतु ॲक्सिस जो आहे तो त्या ऑब्जेक्टमध्ये नसतो, त्या ऑब्जेक्टच्या बाहेर असतो. सो ड्युरिंग रिव्हॉल्युशन एव्हरी पार्टिकल ऑफ ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन अँड द ॲक्सिस इज आउटसाईड द ऑब्जेक्ट. एक्झाम्पल पाहिल्यानंतर लक्षात येईल. एक्झाम्पल तुमच्या आवडीचं आहे. मोशन ऑफ द मून around the earth, and here it is the figure. So this is moon, this is earth, and moon revolve around the earth. Motion of the moon is revolution, and moon revolve around the earth. And during revolution of moon, every particle of moon perform circular motion, but the axis is not inside the moon, but it is outside the moon, and here the axis is this. About this axis moon revolve around the earth. So who is going to perform revolution? Answer is moon. But axis is not inside the moon, it is outside the moon. So this is about revolution. During revolution, every particle of object perform circular motion, but the axis is not inside the object, but it is outside the object. याच्यानंतर आपण रोटेशन पाहू. सो ड्युरिंग रोटेशन ऑल्सो एव्हरी पार्टिकल ऑफ ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन, अँड इन केस ऑफ रोटेशन ॲक्सिस इज इनसाइड द ऑब्जेक्ट. सो ड्युरिंग रोटेशन एव्हरी पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन, अँड axis is inside the object or within the object. एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल आहे मोशन ऑफ स्पिनिंग टॉप, आणि ही त्याची फिगर. सो दिस स्पिनिंग टॉप रोटेट, अँड ड्युरिंग रोटेशन एव्हरी पार्टिकल ऑफ स्पिनिंग टॉप परफॉर्म सर्क्युलर मोशन, and the axis is not outside the spinning top, but it is inside the spinning top. So this is the axis. So in case of revolution,
and also in case of rotation, every particle perform circular motion. In case of revolution, axis is outside the object, and in case of rotation, axis is inside the object. So this is about revolution and rotation. Now next, सर्क्युलर मोशनच्या दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आणि त्यातल्या पहिली जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याची डिटेल्स आपण आत्ता पाहणार आहोत. तर त्यापूर्वी मी एक एक्झाम्पल सांगतो. छोटासा स्टोन आहे, दगड आहे, एक स्ट्रिंग आहे किंवा दोरा आहे. स्ट्रिंगचं एक टोक स्टोनला बांधले आणि एक टोक फ्री आहे. फ्री टोक हातामध्ये पकडून असं फिरवलं तर जी स्टोनची जी मोशन आहे ती सर्क्युलर मोशन असते. स्टोन फिरत असताना स्टोनला लिनियर व्हेलॉसिटी व्ही असते. लिनियर व्हेलॉसिटी व्ही असते. स्टोन ए या पोझिशनला असताना समजा स्ट्रिंगमधून निसटला तर तो असा जाईल, असा म्हणजे टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. स्टोन समजा बी या ठिकाणी असताना निसटला तरी तो टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ असाच जाईल. सी या ठिकाणी असताना निसटला तर तो स्टोन या मार्गाने जाईल, टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ जाईल. इथं असताना निसटला डी या ठिकाणी तर तो असा जाईल. जर आपण स्टोन स्ट्रिंगच्या एका टोकाला बांधून आणि स्ट्रिंगचं दुसरं टोक हातामध्ये पकडून फिरवलं तर स्टोनची जी मोशन आहे ती सर्क्युलर मोशन आहे. आणि स्टोन सर्क्युलर मोशनमध्ये असताना त्याला लिनियर व्हेलॉसिटी व्ही असते. आणि लिनियर व्हेलॉसिटी व्ही ची जी मॅग्निट्यूड आहे ती जस्ट व्ही या लेटरने डिनोट करतात. आणि दिस मॅग्निट्यूड व्ही ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही याला लिनियर स्पीड किंवा फक्त स्पीड असं म्हणतात. तर सांगायचं तात्पर्य असं की जी लिनियर व्हेलॉसिटीची डिरेक्शन आहे ती मात्र सतत बदलत असते. ए या पॉईंटला लिनियर व्हेलॉसिटी डिरेक्शन या ॲरोप्रमाणे आहे. बी या ठिकाणी असताना ही डिरेक्शन लिनियर व्हेलॉसिटीची आहे. सी या ठिकाणी असताना लिनियर व्हेलॉसिटी डिरेक्शन डाऊनवर्ड आहे. तर डी या ठिकाणी असताना लिनियर व्हेलॉसिटी डिरेक्शन टुवर्डस राईट आहे. ए या ठिकाणी अपवर्ड, बी या ठिकाणी टुवर्डस लेफ्ट, सी या ठिकाणी डाऊनवर्ड, तर डी या ठिकाणी टुवर्डस राईट. तर ज्यावेळी पार्टिकल कोणताही असो, स्टोन असो किंवा अन्य कुठलाही असो, मॅग्निट्यूड व्ही ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही may be constant or may not be constant, but the direction of linear velocity changes continuously. Sometime it is upward, sometime it is towards left, sometime it is towards downward, sometime it is towards right. So particle performing circular motion has linear velocity v. Magnitude of linear velocity v is called as linear speed or only speed, and this magnitude of linear velocity or speed may or may not be constant, but the direction of linear velocity changes continuously. आणि ही गोष्ट कुठेतरी
पक्की लक्षात ठेवा की इन केस ऑफ सर्क्युलर मोशन डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी चेंजेस कंटिन्युअसली. मग आपण हे पहिल्या कॅरेक्टरिस्टिकच्या डिटेलला सुरुवात करू. 1 minute. Yes. So when particle performs circular motion, then magnitude of linear velocity, that is linear speed or speed, may or may not be constant, but the direction of linear velocity changes continuously. If only direction changes, if only direction of linear velocity changes, then particle has only one acceleration, and that acceleration is called as radial acceleration or centripetal acceleration. If only direction of linear velocity changes, magnitude of linear velocity is constant, but only direction of linear velocity changes, then particle performing circular motion has only one acceleration, and that acceleration is radial acceleration or centripetal acceleration, denoted by AR. But if both magnitude as well as direction of linear velocity changes, then particle performing circular motion has two accelerations. One is radial acceleration and other is tangential acceleration. If both magnitude as well as direction of linear velocity changes, then particle performing circular motion has two accelerations. One is radial acceleration or centripetal acceleration and other is tangential acceleration. डिरेक्शन चेंज होते म्हणून रॅडियल ॲक्सलरेशन आहे आणि मॅग्निट्यूड चेंज होते म्हणून त्या पार्टिकलला आणखी एक ॲक्सलरेशन आहे टँजेन्शियल ॲक्सलरेशन. तर जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्याची लिनियर व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेलही नसेलही. जर मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल आणि फक्त डिरेक्शन चेंज होत असेल लिनियर व्हेलॉसिटीची, तर पार्टिकलला एक तरी ॲक्सलरेशन आहेच, आणि ते म्हणजे रॅडियल ॲक्सलरेशन किंवा सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन. पण जर मॅग्निट्यूडसुद्धा बदलत असेल, डिरेक्शन तर बदलतेच सतत, पण मॅग्निट्यूडसुद्धा बदलत असेल तर पार्टिकलला दोन दोन ॲक्सलरेशन्स आहेत. Radial acceleration due to change in direction and tangential acceleration is due to change in magnitude. So in all, at least particle has one acceleration. So particle performing circular motion has an acceleration, and therefore circular motion is an accelerated motion, and this is first characteristics of circular motion. हे जे एक्सप्लेनेशन आहे पहिल्या कॅरेक्टरिस्टिकबद्दलचं ते परत एकदा बघा. पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, देन मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही, दॅट इज लिनियर स्पीड व्ही, may be constant or may not be constant, but the direction of linear velocity changes continuously. If magnitude is constant and only direction is going to change, then particle has only one acceleration called as radial acceleration. If magnitude of linear velocity changes as well as direction of linear velocity changes, then particle has two accelerations, radial acceleration or tangential acceleration. So in all, particle performing circular motion has at least
one acceleration, radial acceleration, and therefore circular motion is an accelerated motion, and this is first characteristic of circular motion. पुढे जाऊ. When particle perform circular motion, then it repeats its path again and again. Particle performing circular motion repeats its path again and again after certain interval of time. जर एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याचा जो सर्क्युलर पाथ आहे तो सतत रिपीट होत असतो. जर सुरुवातीला इथं असेल तर तो असा जाईल, परत मूळच्या ठिकाणी येईल, परत तो आपला पाथ रिपीट करेल, परत मूळच्या ठिकाणी येईल, परत तो रिपीट करेल. तर जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तो त्याचा पाथ अगेन अँड अगेन रिपीट करत असतो सर्टन इंटरवल ऑफ टाईम नंतर. म्हणून सर्क्युलर मोशन जे आहे ती पिरियडिक मोशन आहे. सो व्हेन पार्टिकल परफॉर्म्स सर्क्युलर मोशन, देन पार्टिकल रिपीट्स इट्स पाथ अगेन अँड अगेन आफ्टर certain interval of time, and therefore circular motion is a periodic motion, and this is second characteristic of circular motion. So first characteristic is circular motion is an accelerated motion, and second characteristic is circular motion is periodic motion. So characteristics of circular motion are: 1. Circular motion is an accelerated motion, and second is circular motion is a periodic motion. जर एक्झाममध्ये असं विचारलं, स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, तर त्याचं उत्तर फक्त एवढंच असेल, एवढंच. 2 ओळी पुरेशा आहेत. कोणत्या? पहिली, सर्क्युलर मोशन इज अन ॲक्सलरेटेड मोशन, सर्क्युलर मोशन इज ए पिरियडिक मोशन. एवढंच त्याचं उत्तर असेल. एक्सप्लेनेशन म्हणून जे काही सांगितलं ते इथं आवश्यक नाही. पुढे जाऊ. फिजिकल क्वांटिटीज रिलेटेड टू सर्क्युलर मोशन. मी सुरुवातीलाच सांगितलं की सर्क्युलर मोशनशी रिलेटेड 7 क्वांटिटीज आपण पाहणार आहोत. ह्या 7ही क्वांटिटीज खूप महत्त्वाच्या आहेत, कारण हा टॉपिक संपेपर्यंत त्या 7 क्वांटिटीचा उल्लेख अनेकदा होईल. त्या 7 क्वांटिटीची नावं अशी आहेत: रेडियस वेक्टर आर, लिनियर डिस्प्लेसमेंट एस, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, linear velocity v, angular velocity omega, linear acceleration a, angular acceleration alpha. अशा त्या 7 क्वांटिटीज आहेत. आणि हा टॉपिक संपेपर्यंत ह्या 7ही क्वांटिटीचा उल्लेख अनेकदा होईल. त्यामुळे त्या 7 क्वांटिटीज कोणत्या आहेत, त्यांचे मिनिंग काय आहेत, हे कायम लक्षात असणं आवश्यक आहे. तर पहिली क्वांटिटी आहे रेडियस वेक्टर. जर एखादा पार्टिकल या सर्क्युलर पाथवरून सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आणि त्या सर्क्युलर पाथचा सेंटर समजा ओ असेल, एन ही त्याची एक पोझिशन असेल त्या पार्टिकलची, तर सेंटर ओ पासून पोझिशन एन पर्यंत काढलेला जो व्हेक्टर आहे त्याला रेडियस व्हेक्टर असं म्हणायचं. सो व्हेक्टर ओ एन इज ए रेडियस व्हेक्टर. एम ही एक अनादर पोझिशन असेल
तरीसुद्धा वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर O to position M of particle is also radius vector. So OM is also a radius vector. Similarly, OL is also radius vector. OK is also radius vector. So in general, the vector drawn from center of circular path to position of particle is called as radius vector. So ON is radius vector, OM is also radius vector, OL, OK, all these are the radius vectors. So any vector drawn from center of circular path to position of particle is called as radius vector. तर या फिगरमध्ये तेच दाखवलं आहे. थोडीशी झूम करतो. तर एक पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. फिगर शोज द सर्क्युलर पाथ ऑफ दॅट पार्टिकल. O is the center of circular path. K, L, M, N are the different positions of particle. The vector OK drawn from center O to position K of particle is called as radius vector. Similarly, vector OL, this is L, vector OL drawn from center O to position L is also a radius vector. Similarly, vectors OM, vector ON, all these are the radius vectors. So the meaning of radius vector is the vector drawn from center of circular path to position of particle is called as radius vector. The vector drawn कुठून center of circular path कुठपर्यंत position of particle is called as radius vector. आता जसं नावाप्रमाणेच रेडियस वेक्टर हा वेक्टर आहे आणि त्याला नोटेशन आहे R. So radius vector is a vector quantity and denoted by letter R with an arrow above it. वेक्टर म्हणले की त्याला मॅग्निट्यूड असते, डिरेक्शन असते. लेंथ ओके, तसंच लेंथ OL, तसंच लेंथ OM, तसंच लेंथ ON ही रेडियस वेक्टरची मॅग्निट्यूड आहे. ॲरो ओके जो आहे त्याची लेंथ ओके ही सुद्धा मॅग्निट्यूड आहे. ॲरो OLची लेंथ OL ही सुद्धा रेडियस वेक्टर आरची मॅग्निट्यूड आहे. ॲरो OMची लेंथ OM ही सुद्धा रेडियस वेक्टर आरची मॅग्निट्यूड आहे. आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की लेंथ ओके असो, लेंथ OL असो, OM असो, ON असो, या प्रत्येक लेंथची किंमत ही रेडियस R ऑफ सर्क्युलर पाथ आहे. आणि तुम्हाला हेही माहीत आहे की कोणत्याही सर्कलची रेडियस ही कॉन्स्टंट असते. मॅग्निट्यूड ऑफ रेडियस वेक्टर R याच्याबद्दल कमेंट असं करता येईल की मॅग्निट्यूड ऑफ R is equal to OK is equal to OL is equal to OM is equal to ON, all are equal to radius of circular path R, and it is
constant. So magnitude of radius vector is always equal to radius of circular path and magnitude of radius vector is always constant. तर एक महत्त्वाचं कमेंट, मॅग्निट्यूड ऑफ रेडियस वेक्टर आर इज इक्वल टू ओ एम, ओ एन इज इक्वल टू ओ एम इज इक्वल टू ओ एल, ऑल आर इक्वल टू रेडियस आर अँड ऑल आर कॉन्स्टंट. अँड डिरेक्शन ही मात्र सतत बदलत असते. फिगरवरून लक्षात येतच असेल की ओके या ॲरोची डिरेक्शन, ओ एल या ॲरोची डिरेक्शन, ओ एम या ॲरोची डिरेक्शन आणि ओ एन या ॲरोची डिरेक्शन, ह्या सर्व डिरेक्शन्स डिफरंट आहेत आणि त्यामुळं डिरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर चेंजेस कंटिन्युअसली. सो दिस इज फर्स्ट क्वांटिटी, रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर is a vector. It is drawn from center of circular path to position of particle. Magnitude of radius vector is always constant and it is equal to radius of circular path, but the direction of radius vector changes continuously. Second quantity is linear displacement. सुरुवातीला फिगर आहे. फिगरमध्ये एक पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे त्याचा सर्क्युलर पाथ फिगरमध्ये दाखवला आहे. ओ हा त्या सर्क्युलर पाथचा सेंटर आहे. ए ही त्याची इनिशियल पोझिशन आहे. तर बी ही पोझिशन ऑफ पार्टिकल आफ्टर टाइम टी. सो फिगर शोज a particle performing circular motion. O is the center of circular path. A is the initial position of particle. B is the position of particle after time t, or we can say that particle moves from A to B in time t. So A is the initial position of particle, B is the position of particle after time t, that is particle moves from A to B in time t. Then arrow AB, this arrow AB represents linear displacement S. Linear displacement is denoted by the letter S, and in this figure the arrow AB represents linear displacement S. So arrow AB represents linear displacement. Linear displacement is denoted by S with an arrow above it. Linear displacement is a vector quantity. आणखी एक सांगायला मला आवडेल की ॲरो ए बी जो आहे त्याला आपण लिनियर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो, परंतु आर्क ए बी जो आहे, आर्क ए बी याला मात्र आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणत नाही. तर आर्क ए बीला आपण डिस्टन्स असं म्हणतो. आर्क ए बी हे डिस्टन्स आहे, तर ॲरो ए बी ही मात्र डिस्प्लेसमेंट आहे. जर पार्टिकल सुरुवातीला ए या ठिकाणी असेल आणि एक रिव्हॉल्युशन पूर्ण करून पार्टिकल जर ए या ठिकाणी झाला तर पार्टिकलची डिस्प्लेसमेंट 0 असेल. पार्टिकल, मी काय म्हणतो लक्षात घ्या, पार्टिकल सुरुवातीला ए या ठिकाणी आहे. ए ठिकाणाहून सुरुवात करून एक रिव्हॉल्युशन पूर्ण करून तो परत ए या ठिकाणी झाला तर त्या पार्टिकलची लिनियर डिस्प्लेसमेंट एसची किंमत 0 असेल.
परंतु त्या पार्टिकलचं डिस्टन्स मात्र सर्क्युलर पाथच्या सर्कम्फरन्स इतका असेल. जर सर्क्युलर पाथची रेडियस r असेल तर तुम्हाला माहीत आहे सर्कम्फरन्स 2πr इतका असतो आणि 2πr ही त्या पार्टिकलनं कव्हर केलेलं डिस्टन्स असेल. हे एक लक्षात घ्या. ॲरो AB जो आहे ती डिस्प्लेसमेंट आहे. ॲरो AB ही डिस्प्लेसमेंट, तर आर्क AB हे डिस्टन्स आहे. डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, डिस्टन्स ही मात्र व्हेक्टर क्वांटिटी नाही आहे, तर ती स्केलर क्वांटिटी आहे. सो लिनियर डिस्प्लेसमेंट इज ए व्हेक्टर क्वांटिटी. लेंथ ऑफ ॲरो AB is the magnitude S of linear displacement S, and the direction of arrow AB is the direction of linear displacement S. So this is about linear displacement. This is second quantity related to circular motion. Then third quantity is angular displacement. सुरुवातीला फिगर पाहू. फिगर shows a circular path of a particle performing circular motion. O is the center of circular path, R is the radius of circular path, A is the initial position of particle, B is the position of particle after time t. OA is the radius vector when particle is at A. OB is the radius vector when particle is at B. Then this angle theta is called as angular displacement. So angular displacement is an angle. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा एक अँगलच असतो. ए ही सुरुवातीची पोझिशन असेल, बी ही नंतरची पोझिशन असेल, ओ ए हा सुरुवातीचा रेडियस वेक्टर असेल आणि ओ बी हा नंतरचा रेडियस वेक्टर असेल. या दोन रेडियस वेक्टरमधला जो अँगल आहे त्या अँगलला अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणायचं. पार्टिकल ज्यावेळी ए पासून बी पर्यंत येतो, पार्टिकल ज्यावेळी ए पासून बी पर्यंत येतो त्यावेळी रेडियस वेक्टरनं ट्रेस केलेला जो अँगल आहे त्या अँगललाच अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणायचं. म्हणून अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं मिनिंग असं आहे, द अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर when particle moves from one position to another is called as radius vector. सुरुवातीपासून पाहू. फिगर shows a circular path of a particle performing circular motion. O is the center of circular path, R is the radius of circular path, A is the initial position of particle, B is the position of particle after time t, that is particle moves from A to B in time t. OA is the radius vector when particle is at A. OB is the radius vector when particle is at B. Then angle theta is called as angular displacement, and the meaning is the angle traced by radius vector when particle moves from one position to another is called as angular displacement. या मिनिंग मधला सर्वात महत्त्वाचा शब्द कुठला असेल तर तो अँगल आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा मिनिंग एका शब्दात सांगायचं म्हटलं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज ए अँगल, आणि त्याचं डिटेल्स असे आहेत, द अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर. कधी when particle moves from one position to another
इज कॉल्ड एज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड पहिलं कमेंट असं की अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज ए वेक्टर क्वांटिटी. तर वेक्टर म्हटलं की त्याला मॅग्निट्यूड डिरेक्शन दोन्ही आलं. त्यापैकी जी डिरेक्शन आहे ती डिरेक्शन राईट हँड रूलचा वापर करून मिळवावी लागते. राईट हँड रूल आपण डिटेलमध्ये नंतर पाहणार आहोत, पण तुर्तास एवढं लक्षात ठेवा की अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डिरेक्शन ही राईट हँड रूल वापरून मिळवता येते. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज ए वेक्टर क्वांटिटी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट has magnitude as well as direction. Direction of angular displacement is determined by using right hand rule, and the SI unit of angular displacement is radian. So SI unit is radian, symbol is RAD, and direction of angular displacement is determined using right hand rule. So this is third quantity, angular displacement, the angle traced by radius vector when particle moves from one position to another is called as angular displacement. In short, angular displacement is a angle. Angular displacement vector quantity, and direction of angular displacement is determined by using right hand rule, and SI unit of angular displacement is radian, symbol is RAD. Fourth quantity is linear velocity or tangential velocity V. मगाशी आपण स्टोन आणि स्ट्रिंगचं एक्झाम्पल घेतलं, त्यामध्ये लिनियर व्हेलॉसिटीचा उल्लेख झाला. तर त्याचं आता मिनिंग पाहायचं आहे. सुरुवातीला फिगर बघू. फिगर शोज ए सर्क्युलर पाथ ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. O is the center of circular path, R is the radius of circular path, A is the initial position of particle, P is the position of particle after time dt. So particle moves from A to P in time dt. So this is the explanation of this figure. A is the initial position of particle, P is the position of particle after time dt, that is particle moves from A to P in time dt. Now the ds फिगर मध्ये दाखवलं नाही, पण दाखवायचं झालं तर ते असं दाखवता येईल. So this is linear displacement ds. So ds is the change in linear displacement of particle in time, in short time dt, when particle moves from A to P. ds is the change in linear displacement of particle in short time dt when particle moves from A to P. Then mathematically linear velocity v is defined as v is equal to ds by dt. याचं वाचन कसं करायचं बघा. v is equal to ds by dt. This is mathematical definition of linear velocity v. आता मॅथमॅटिकली v ची डेफिनेशन ds by dt असेल तर याच्यावरूनच लिनियर व्हेलॉसिटी v च्या डेफिनेशनचं वर्डिंग सांगता येतं. द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट with respect to time is called as linear velocity v. परत एकदा ऐका.
the rate of change of linear displacement with respect to time is called as linear velocity. So this is the definition of linear velocity. Rate of change of linear displacement with respect to time is called as linear velocity. आता लिनियर व्हेलॉसिटीशी रिलेटेड काही कमेंट्स आहेत ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. फर्स्ट कमेंट इज लिनियर व्हेलॉसिटी v इज ए व्हेक्टर क्वांटिटी. आता लिनियर व्हेलॉसिटी v ही व्हेक्टर क्वांटिटी असल्यामुळं त्याला मॅग्निट्यूडही आहे आणि डिरेक्शन पण आहे. लिनियर व्हेलॉसिटीची जी मॅग्निट्यूड आहे, मगाशी मी सांगितलं, लिनियर व्हेलॉसिटीची जी मॅग्निट्यूड आहे ती डिनोट करताना फक्त व्ही हे लेटर वापरायचं, त्याच्यावरती ॲरो लिहायचा नाही. आणि लिनियर व्हेलॉसिटी व्हीची मॅग्निट्यूड व्ही याला लिनियर स्पीड किंवा फक्त स्पीड असं म्हणायचं. सो magnitude v of linear velocity v is called as linear speed or only speed. And in case of circular motion, this linear speed v may or may not be constant. हे आपण मगाशी पाहिलं. But the direction of linear velocity is always tangential to सर्क्युलर पाथ. मगाशी आपण स्टोन आणि स्ट्रिंगचं एक्झाम्पल पाहिलं. स्टोन या स्टाईलनी फिरत असताना ए या ठिकाणी असताना निसटला तर तो ए बी या टँजेन्शियल पाथनी जाईल. स्टोन जर पी या ठिकाणी असताना निसटला, रिलीज झाला, तर तो पी क्यू या टँजेन्शियल पाथनी जाईल. म्हणून डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इज ऑलवेज टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. समजा एल ही आणखी एक पोझिशन असेल आणि स्टोन एल या ठिकाणी असताना रिलीज झाला तर तो स्टोन या पाथनी जाईल, टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ जाईल. आणि टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ हीच डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी असते. आणि फिगरमध्ये तुम्हाला आता सध्या 3 टँजंट दिसत आहेत, ए बी, पी क्यू, याशिवाय एल या ठिकाणी काढलेली टँजंट. आणि तिन्ही टँजंटची डिरेक्शन ही डिफरंट आहे. आणि त्यामुळं direction of linear velocity v changes continuously, but it is always tangential to circular path. So in figure, arrow AB represents linear velocity v when particle is at A. Arrow PQ represents linear velocity v when particle is at P. Therefore, AB as well as PQ, AB as well as PQ both represents linear velocity v. आणि हेही लक्षात ठेवा की direction of linear velocity v changes continuously, but it is always tangential to circular path. हे कमेंट कुठेतरी फिक्स असं लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट क्वांटिटी आपण बघू, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. आता याचं सरळ जे एक्सप्लेनेशन आहे ते अगदी सिमिलर टू लिनियर व्हेलॉसिटी व्ही प्रमाणे. जस्ट आपण जी फिजिकल क्वांटिटी चौथी पाहिली लिनियर व्हेलॉसिटी व्ही, त्याचं जसं एक्सप्लेनेशन आहे त्याच स्टाईलचं अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाचं पण एक्सप्लेनेशन आहे. आता इथं आपण फिगरची गरज नाही, फिगर आपण पाहणार नाही. डी थिटा इज द चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन टाइम डी टी. जर पार्टिकल
सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना पोझिशन ए टू पोझिशन बी असा ट्रॅव्हल झाला. ए पासून बी पर्यंत येताना रेडियस वेक्टरनं डी थिटा इतका अँगल ट्रेस केला. तर डी थिटा इज द चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि ए पासून बी पर्यंत यायला जर डी टी इतका टाईम लागला तर डी थिटा इज द चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन शॉर्ट टाईम डी टी. असं असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा मॅथमॅटिकली असं डिफाईन करतात. ओमेगा इज इक्वल टू डी थिटा बाय डी टी. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की जस्ट आपण लिनियर व्हेलॉसिटी व्हीची डेफिनेशन पाहिली. व्ही इज इक्वल टू डी एस बाय डी टी. आणि त्याच स्टाईलनं आपण ओमेगासुद्धा डिफाईन करतो. ओमेगा is equal to d theta by dt. Here ds is the change in linear displacement, whereas d theta is the change in angular displacement. So mathematically angular velocity is defined as omega is equal to d theta by dt. आणि ओमेगा is equal to d theta by dt याच्यावरूनच अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा याच्या डेफिनेशनचं वर्डिंग पण सांगता येईल. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. तर हे अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाच्या डेफिनेशनचं वर्डिंग परत एकदा ऐका. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट with respect to time is called as angular velocity. Rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity, and is similar to linear velocity. Angular velocity omega is also vector quantity. Magnitude of angular velocity omega is called as angular speed. जसं लिनियर व्हेलॉसिटी व्हीच्या मॅग्निट्यूड व्हीला आपण लिनियर स्पीड म्हणतो, तसं इथंही अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाच्या मॅग्निट्यूडला अँग्युलर स्पीड असं म्हणतात. डिरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा ही मात्र मिळवताना आपल्याला राईट हँड रूलचा वापर करावा लागतो. आणि मग अशीच उल्लेख केल्याप्रमाणे जे आपण दुसरी क्वांटिटी पाहिली अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्यावेळी मी उल्लेख केला की डिरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिटरमाइंड बाय युझिंग राईट हँड रूल. त्याचप्रमाणे इथंही डिरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा is also determined by using same right hand rule. आणि हा जो राईट हँड रूल आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पण तुर्तास हे लक्षात ठेवा, डिरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट ॲज वेल एज डिरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी आर डिटरमाइंड बाय युझिंग राईट हँड रूल. and SI unit for angular velocity omega is radian per second. Symbol is RAD by S. So this is about angular velocity omega. Next quantity is linear acceleration A. याचं पण एक्सप्लेनेशन ची स्टाईल सेम आहे. लेट dv change in linear velocity in time dt, then linear acceleration A is mathematically defined as A is equal to dv by dt. तर A ची ही मॅथमॅटिकल डेफिनेशन. वर्डिंग
आत्तापर्यंत आपण 2 अशा डेफिनेशन्स पाहिलेत. त्यामुळे आता याचं वर्डिंग पण तुम्हाला सांगता यायला हवं. द रेट ऑफ चेंज ऑफ linear velocity with respect to time is called as linear acceleration. The rate of change of linear velocity with respect to time is called as linear acceleration. ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे आणि याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. सिम्बॉल इज एम पर एस स्क्वेअर. So dv is the change in linear velocity in short time dt. Then mathematically linear acceleration is defined as a is equal to dv by dt, that is the rate of change of linear velocity with respect to time is called as linear acceleration. Linear acceleration is vector quantity and its SI unit is meter per second square. And the last quantity related to circular motion is angular acceleration. If d omega is the change in angular velocity in short time dt, then angular acceleration alpha is mathematically defined as alpha is equal to d omega by dt. Same style. Mathematically alpha is defined as alpha is equal to d omega by dt, and therefore the rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration. इथं चूक झाली. लिनियर ऐवजी अँग्युलर ॲक्सलरेशन हा शब्द पाहिजे. Angular acceleration is also a vector quantity and its unit is radian per second square. Totally we have seen 7 quantities related to circular motion. First is radius vector r. It is a vector drawn from center of circular path to position of particle. Then second quantity is linear displacement. When particle moves from one position to another, then arrow starting from first position to second position, that arrow is called as linear displacement. Angular displacement is the third quantity. It is the angle. It is the angle traced by radius vector when particle moves from one position to another. Then fourth quantity is linear velocity. Linear velocity v is mathematically defined as phi is equal to ds by dt, and therefore the rate of change of linear displacement with respect to time is called as linear displacement. Then next quantity is angular velocity. The rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity omega. Omega is mathematically defined as omega is equal to d theta by dt. Next quantity is linear acceleration a. Linear acceleration a is mathematically defined as a is equal to dv by dt, that is rate of change of linear velocity with respect to time is called as linear acceleration. And the last quantity is angular acceleration alpha, mathematically defined as alpha is equal to d omega by dt, that is the rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration. All these 7 quantities are vector quantities, and the direction of angular displacement as well as direction of angular velocity omega are determined by using right hand rule.
आणि तो राईट हँड रूल आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.